काहीच खूप थंडी आहे. थंडी अशी अंगाला लागते तरी दाखवू शकत नाही. दूध कसं काढतात बघून घ्या. तर साक्षात विचार करा की कोकणामध्ये देव आपल्या घरामध्ये येतो, किती मोठी गोष्ट असेल. मनीष काय बोलतो माहिती काय? पालखी नाचायचं साधन आहे. हा बघा बिचारा गोंडस बाळ आमचा. हा आता जीवनाला कंटाळलेला माणूस आहे. हा बघा प्रसाद भोपी. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका तडकत्या फडकत्या आणि भरपूर लांबच्या प्रवासाच्या ब्लॉगचा. मी ऍक्च्युली आता रात्रीचा टाइम झालेला आहे आणि मी आता चाललेलो आहे खरं तर चिपळूणला. फर्स्ट टाइमच चाललेलो आहे मी, म्हणजे कोकण साईड. मी अजूनपर्यंत एवढा लांबचा प्रवास कधी केला सुद्धा नाहीये. आणि जाण्याचं खरं कारण म्हणजे तर आपल्यासोबत मनीष आहे. फोडतोय ना गाईज, पहिले नारळ फोडून घेतो आणि मग नंतर तुम्हाला सांगतो एक्सप्लेन करून की मी कुठे चाललो आणि कशा कारणासाठी चाललेलो आहे मी. तर चला सगळ्यात पहिले आपल्या गाडीचा नारळ फोडून घेऊयात. आगे गणपती बाप्पा. तर चला गाईज, आता फायनली आम्ही निघालो इकडनं आणि मनीषची फॅमिली बघू, काकू काका आहे का सर्वांनी. हाय, चला गणपती बाप्पा. आणि जाण्याचं खरं कारण म्हणजे पालखी आहे. अच्छा, शिमग्याची पालखी आहे. तर देव जे आहे ते आपल्या घराच्या जवळून जाणार आहेत, म्हणजे असं घरी येणार. कारण की मला तर काहीच माहिती नाहीये. मी कोकणातली जी परंपरा ती अजूनपर्यंत मी बघितलेली सुद्धा नाही, त्याच्यामुळे मी या बाबतीत काहीच बोलू शकत नाही. पण माझा फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे. ही परंपरा असतात ते तुम्हाला या ब्लॉग तर्फे तुम्हाला बघायला भेटणार आहे. किती वाजतील तरी अंदाजे पोहोचायला आपल्याला? आता 3-4 वाजते. नॉनस्टॉप चालूच आहे. नॉनस्टॉप तर जायचं ना, मध्ये मध्ये ब्रेक घेत बघूयात कसं होतं. ब्लॉग मध्ये बनवून राहा. जर कोण नवीन असेल आपल्या चॅनलवरती तर जाऊन फटाफट सबस्क्राईब करा. चला लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. अरे यार काय बोलतोय तू 2 शब्द बोल माझ्यासाठी. काहीतरी काय पण बोल. 2 शब्द बोल. चाललं बोल ना तू. चल येतो का? चाललो चिपळूणला. चल बस घे याला पाठी डिक्की दे. पण तुला फुल टाकी करायला लागेल तर का? गाडीची टाकी फुल करणार तर माझ्या नावाने भर बोलतो. गुड मॉर्निंग बोल ना. गुड मॉर्निंग बोल ना. अरे यार तू काय लागतो गुड मॉर्निंग. तर काय ते डिझेल पण भरून घेतोय बाई. सगळेच बोलतात नीट जा. तू पण बोल मला नीट जा बोल. नीट जा बोल. नीट जा. अरे तुला असतं का? तर काय आता आम्ही डोंबरीच्या बाहेर पण नाही गेलोय अजून, डोंबरीच्या आतच आहे. तर आता म्हणजे ते दादा अजून कोण दादा काका येणार. काका दादा म्हणजे आता दादा भेटला, मग दादानी वहिनी भेटले. आता काकांना घ्यायचा बाकी आहे. त्यांना आम्ही पुढच्या रस्त्यामध्ये घेऊ. तर एकेकाला असं पिकअप करून गाडी पूर्ण पॅक करून आपण जाणार चिपळूणला. तर आता दादाने हार वगैरे आणलेला आहे. स्वतः हार पण लावून घेतो. बोनेट तर ओपन केलेला आहे. दादा गायब झाला, हार घेऊन गेला. आला तर त्याला हार लावून घेतो आता आम्ही. बाय ना आता हायकर पूर्ण ब्लॉग मध्ये. हायकर हाय. हा चला. कुठे मामा आम्ही आता? एक्झॅक्ट कुठे आम्ही आता? तुम्ही एचपीच्या पेट्रोल पंपावर आहे. पेट्रोल पंपवरती. अच्छा, एकवेरीच्या पेट्रोल पंपवरती म्हणजे लोणावळ्याचा लागतो. आम्ही ऍक्च्युली पुढे गेलो होतो भरपूर आणि तिकडनं रिटर्न 1 किलोमीटर मागे आलो आम्ही. कारण की रस्ता चुकलो आम्ही, म्हणजे तो वरचा रस्ता जायचा होता. तर दादाला वाटलं की सरळ जायचंय, तर आम्ही रिटर्न तसंच आलो. आणि आता पहिला हवा चेक करून घेतो, कारण की भरपूर हवा कमी होती इनोवामध्ये आपल्या. तर आता मामा हवा भरून देतो आपल्याला फटाफट. त्या 5च्या टायरमध्ये हवा भरली, पुढच्या पण भरली, तिकडची पण. तर चला आता ओके करून फटाफट निघतो आम्ही. कारण की ना आम्हाला रस्ता चुकलो, तिथेच आमचा टाइम वेस्ट गेलाय. फर्स्ट टाइम नव्हता. हा नाही, बाजूला बसून काय कामं करत नाही. काय बोलणार? तो बोलतो दादा सांगणार म्हणून. स्वतःला मॅप सर्च करायला नको का? पुढे बसून माणसाने काय काम करावं? दादा मॅप होता एवढा. एक तर मी कधी काय जात नाही एवढा लांब गाडी घेऊन. आपली गाडी माहिती आहे तुम्हाला पण बाईक. जिथे आता शिर्डीला कधी नाही गेली होती लांब, त्या व्यतिरिक्त लांब कुठे गेलीच नाही आपली गाडी. पुढे बसवलेलं इथे. हे याला पुढे बसवा. आलाय कामं करता. याला पुढे घेता.
चला काय आता भरलेला हवा वगैरे. आम्ही पालीचा म्हणजे जो मेन हायवे लागतो बघा, तुम्हाला तर माहिती असेल एंट्रन्स हा. सो मेन आता हायवे लागेल तो डायरेक्ट नॉनस्टॉप आता जायला लागेल आम्हाला. तर आता दादा वगैरे आम्ही थांबलो मध्ये चहा पिण्यासाठी. रात्रीचा टाइम झालाय तर बोललो ड्रायव्हरला चहा तर लागतेच, बरोबर ना. तू काय असं बघतोय एवढं निरकून काय बघतोय तू निरकून बघतोय म्हटलं चंद्र मोजतोय काय तिथे वरती किती बाकी आहे तो बघतोय. तर चला काय तिथे आम्ही आता आलेलो आहे मस्त चहा पिण्यासाठी. बिचारी काय पण घाबरली हो तुम्हाला, ती पण गेली तिकडे. चहा भाई आपण चहा लवर आहे. तुम्ही काय काका घेणार? चहा कॉफी दोन्ही घ्या ना एकत्र. कॉकटेल घ्या. त्याच्यानंतर चहा आला आपला आणि मस्त सगळेजण हसत केलेत, खात पेत होते एकदम. आणि या भाईनी मस्त भजीपाव झोर घेतली होती. याच्या गाला लव बाईट कसा आला. नंतर आम्ही पुन्हा प्रवासाला सुरुवात केली आणि यो तुम्ही बघता बोगदा तर आता कशेरीचा घाट बंद केलेला आहे ना. आता बोगद्यांची रस्ता चालू केलाय. असला मोठा बोगदा होता का गाडी चालवता रस्ताच खपीत नाही. हे बोगदा हाय तरी कवरा लांब. आता पुरं बघा. तर गाईज जस्ट आताच पोहोचलेलो आम्ही. सकाळचे टोटली 7 वाजलेले आहेत. गाडी वगैरे जरा आपली बघतो चेक करतो नऊ आपली. सो आताच पोहोचलेलो आहे. आणि हा बघा हा घर आहे मनीषचा, जिथे देव येणार आहेत घरी. आणि सगळी फॅमिली गेलेली आहे वरती. फटाफट सगळेजण गेले कारण की फ्रेश वगैरे व्हायला गेले. थंडी वाजते खूप. ह्याला कसली थंडी असते समजा. हाय थंडी नाही असं बोलत नाही, हाय थंडी, पण मला फीलच होत नाही थंडी का हाय म्हणून. आणि हा बोलतो म्हणजे दात बीत चावतोय एवढी थंडी असते याला, काय समजत नाही का. खूप थंडी. कशावरनं थंडी आहे सांग, दाखव कशी थंडी असते. थंडी अशी अंगाला लागते तरी दाखवू शकत नाही. तर काय तिथे आंबे सुद्धा ते बघा, इथे एक आंबे आहेत आणि इथे एक आंबे आहेत. पण हा काय बोलतो माहितीये का की ते आंबे घेतले ना काय करणी बिरणी करतात बोलतात. तर भाई मी याला काय बोललो, एक आंबा तोडला ना की तिथे मच्छर अगरबत्ती लावून ठेवीन भाई, कोणी हातात नाही लावला पाहिजे परत. चला जातो आता घरी आणि फ्रेश वगैरे होतो, झोपतो मी आता कारण की नॉनस्टॉप ड्राईव्ह करून आलोय ना, त्याच्यामुळे मला आरामाची भरपूर जास्त गरज आहे. जातो, चहा वगैरे केला जरा काकूंनी मस्त पितं वगैरे. आणि बघा हा घर आहे मस्त. फर्स्ट टाइम कोकणातला तुम्ही व्ह्यू बघून घ्या भाई. तुम्ही बघतात मॉर्निंग व्ह्यू बघून घ्या. तर चला गाईस आता दूध काढतात तिथे चाललेलं आहे. हे बघा मला नाही याला गाय वगैरे आहेत. भाई लादबीत मारली ना बाहेर जाय ना. काढा तुम्ही दूध वगैरे बघा कसं काढतात गाईस. तू कधी काढणार रे? बघून घ्या तुम्ही पण दूध कसं काढतात बघून घ्या. तुम्हाला हातने जाऊन दाखवतो मी. भाई फर्स्ट टाइम बघतोय मी. हा ना तर आमचे सगळे मशीन आहे इकडे गावात नाही मशीन. हा काय बरं आहे, टेन्शन नाही काय. दुपारचा टाइम झालेला आहे, झोपेत न उठला. आता मस्त फ्रेश वगैरे झाला, आता तोंडबिंड धुतला आणि आता बसलोय जेवायला. आणि जेवायला पण बघू शकता तुम्ही मस्त काजूची आपली भाजी केलेली आहे जी कोकणातली फेमस आहे. भाकरी, भात आणि डाळ. सगळेजण जेवून झाले, माझ्या मागे लागून थकले सगळेजण. फायनली मी आता बसलोय जेवायला. पुढे ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. परत संध्याकाळी सुद्धा जायचं आपल्याला गावामध्ये. सो सगळ्या काही तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. आता पहिले मी जेवून घेतो पटापट. तर गाईज आम्ही जेवला खावल्यानंतरला आम्ही बघितलं तुम्ही इथे स्वामींच्या मठात देखील गेलो होतो आम्ही. पाय वगैरे पडले इथे खूप छान. आणि आता पूर्ण फिरून आम्ही आता आलेलो आहे. कुठे आलो आपण? आजोळ म्हणजे मामाच्या घरी. अच्छा म्हणजे तुझ्या ना. हा मनीषा मामाच्या घरीचे ते आलेलं आहे. आणि माहेरची पालखी आहे ना म्हणजे बोलतात मम्मीच्या माहेरची पालखी. अच्छा. या काकी इथे नारळ घेऊन बिचारा आमच्या मनीषला काय ओवता येत ना नारळ म्हणून बोलला की मम्मी तू जाऊन टाक. काय तो विचारतो कसं नारळ वाहतात. पालखी गाईस बोलतात ते लोक काही झाड असतं भरपूर म्हणून.
आता बघूनच मला जड वाटणारच आहे. ऑफकोर्स मला दाखवतो पालखीनंतर. देव जास्त आहे त्याच्यामध्ये. देव जास्त, देवच मेन जड असतात ना. आणि पालखीच जड मी बघितलं असं म्हणजे यांच्या कोकणामध्ये असं बघायला गेलं तर की पालखी वगैरे नाचत त्या टायमाला असं देव पडत नाही का म्हणजे असं बांधलेले असतात. मानलेलं असतं. रात्री बघ. हा का बघू म्हणजे मी खास तेच बघण्यासाठी इथे आलेलो आहे. नाहीतर मी नसतो आलो. मला हेच बघायचं होतं, हीच परंपरा बघायची मला. यासाठी खास मी आलेलो होतो. काय जस्ट आता दर्शन वगैरे तर घेऊन झालं मस्त. आणि पालखी सुद्धा तुम्ही बघितलीच. तर आता ही जी पालखी आहे ही पूर्ण प्रत्येक घराघरात फिरते म्हणजे अशी घराघरात जाते ना. हा, प्रत्येक घराघरात जाते. तर आपण प्रत्यक्षात सगळेजण जातो ना मंदिरात पाय वगैरे पडायला. तर साक्षात विचार करा की कोकणामध्ये देव आपल्या घरामध्ये येतो, किती मोठी गोष्ट असेल. तर आम्ही इकडे निघालो दर्शन वगैरे घेऊन. तर झालं आता फटाफट आम्ही जातो, पुढे पुढे बघत राहू. रात्रीचा टाइम झाला होता आणि सगळेजण एकत्र जेवायला बसले होते. यांच्या प्रत्येक वाडीतली माणसं जी आहेत ती सगळे एकत्र येऊन जेवतात, एका पंक्तीमध्ये जेवतात आणि ते खूप भारी वाटलं बघून. आणि त्याच्यानंतरला मग पालखी नाचवण्याचा कार्यक्रम चालू होतो. फायनली आता टाइम बघा तुम्हाला दाखवतो. 1:30 वाजलेला प्रॉपरली. आणि आता जो म्हणजे जेवण नाचून वगैरे सगळं झालंय. आणि मी पहिला एक्सपिरियन्स घेतला पालखी नाचवायचा. मी आधी भीत होतो, म्हणजे आवड खूप होती, माझी इच्छा होती भरपूर. पण शेवटी काकोनी वगैरे मागे लागले, जा बरं काका बोले, जा दादाहून बोला ये. मग बोल जाऊ दे, त्याला जातच बोला, आता काय करणार, जरा डेअरिंग करतोच. म्हणजे अशी भरपूर पब्लिक होती त्याच्यामुळे थोडंसं मला हे वाटत होतं की जाऊ का नको म्हणून.
तर आपण गेलो फायनल आणि खूप भारी वाटलं, खूप भारी. काय सांगू तुम्हाला, नंतर हावरेगिरीच करायला लागलो. सगळे बोलतात ना माणसं सुद्धा अशी एकजुटीने, याला म्हणतात कोकणबाई. आणि ह्याच्यासाठी मी खास इथे आलो होतो. आता आम्ही चाललेलो आहे घरी. आता इथून त्याला 5-10 मिनिटाचा प्रवास आहे. सगळेजण चालत बघा. हाय पाठी सगळे काळे ढोरे वाटतात, ते कोण दिसणार पण नाही. काकू मनीष काय बोलतो माहिती काय? पालखी नाचायचं साधन आहे. तर सुप्रभात मित्रांनो. इथे 2 जण बघा आपले रट्टे कसे सुजून बसलेले आहेत. आणि काल भावाने पालखी 1 साइड नाचवलेली आहे. थकून आला बिचारा पण नाचली. पण हा माणूस फक्त बसून खायचा प्यायचा काम करणार. अजून काय करणार. कोकणाची परंपरा तुला माहिती नाही गाईज. मी फर्स्ट टाइम म्हणजे पालखी नाचवली होती. पहिलं मला जमलंच नाही. सगळे बोलतात की काय जाऊन करतेस, म्हणजे असं बोलले नाही कोण मला. पण जातो मला हाऊस आली ती जास्त, की जातो नाचवतो करून. पण मेन या माणसाला मी बघितलं काल की एवढं थकून आला होता. अक्षरशः बघा ना, डोळे त्याचे पूर्ण लाल झाले होते एवढं कामून. पण बोलतात ना की हाऊस असते, तर प्रत्येकाचीच हाऊस असते तिकडे. सगळेजण स्टार्टिंग बघायला म्हणजे 2 मिनिटं पण पालखी तुमच्या खांद्यावर राहणार नाही, कारण तुम्ही ती पालखीशी फिरवलीच पाहिजे. मी बघा गावा ठिकाणी रात्री होतो, काल दिवसभर पण नाही. मित्रांनो विचार करा, इथे कोकणामध्ये ना इथली कोणतीही माणसं होते पण येतात हाक मारतात. नाही तर आपल्या इथे असल्यावरती बाजूने गेला तरी माणूस विचारणार नाही. चला सकाळ सकाळ उठला, आता मस्त घेतो मी तर कांदे पोहा आणि चहा पिऊन घेतो. तर मित्रांनो आता मस्त फ्रेश वगैरे झालेलो आहे, एकदम टाकाटक झालेलं आहे. आणि आम्हीच नाही तर पूर्ण फॅमिली झालेली आहे टाकाटक. बघू शकता काकी पण आता झाले मस्त फ्रेश होऊन. आता जे आपण ज्याच्यासाठी इथं आलो होतो की देव जसं की आपल्या घरी येणार होते कालपर्यंत आणि आता सकाळपर्यंत सुद्धा तुम्ही बघितलात की आपण बाकीच्यांच्या घरी गेलो होतो देवाला पाय वगैरे पडायला आणि ओटी वगैरे भरायला होतो. म्हणजे त्या तिकडच्या देवाला जे आम्ही काकूंच्या घरी गेलो होतो तिकडे ओटी वगैरे भरून आलो होतो. आणि हे जे देव आहेत हे देव प्रत्येकाच्या घरी येतात. तर आता हे बघा पूर्ण देव जे आहेत ना ते पूर्ण तिकडनं असे फिरून पूर्ण आता आपल्या घराच्या मागच्या साईडला आहेत, म्हणजे वरच्या साईडला देव आहेत. आणि आता ते खालच्या साईडला म्हणजे आता आपल्या पहिले घरात येतील 5 वाजेपर्यंत येतील, म्हणजे अजून थोडा टाइमच आहे. तरी आता देव आणायलाच चाललेलो आम्ही. तर आता सगळेजण फ्रेश वगैरे झाले आणि हे बघा बघू शकता देव आणण्यासाठी बघा मस्त रांगोळी वगैरे काढलेली आहे वहिनींनी. हे बघा रांगोळी वगैरे काढून आणि जे देव आहेत ते आपले इथे बसणार आहेत. ते बघा जी पालखी आहे ना ती आपली या ठिकाणी बसणार आहे, कारण का इथेच मंदिर आहे आपला बघा बघू शकताय. आणि बाकीचे बघा मस्त तयारी वगैरे करून सगळी पोरा बघा चिकनी झाली एकदम. फक्त हाच माणूस झोपेमध्ये दिसतोय आम्हाला. हा बघा बिचारा गोंडस बाळ आमचा. आणि हे बघा 3 जण कसे बसलेत. हा आता जीवनाला कंटाळलेला माणूस आहे. हा बघा हसतं बघा किती गोड आई ग. तर चला आता देवांना चाललेलो आम्ही आणि मध्ये पालखी आणूयात आणि मग तुम्हाला पुढचा कार्यक्रम दाखवतो कसं असतं ते. जे काही माझे एक्सपिरियन्स तुम्हाला बघायला भेटतंय आणि तुमच्याकडनं काही माहिती असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की मला सांगा. तर चला बघूया पुढे बघत राहा. बाय काळश्री काय बाय माझ्या बाबूच्या घरातील तुझी ओटी बदली नाही मान्य करून घे. त्यांच्या घरातील मुलं माणसाला सुपत्ती दे. धनदारूच्या देशीपतीच्या शहरात सवरशी त्यांची मनोकामना पूर्ण कर. सर्व गोष्टी संपन्न कर. भोपी प्रसाद भोपी भोपे मान्य करून घे. त्यांच्या घरातील मुलं माणसाला सुपत्ती दे. धनदारूच्या देशीपतीच्या शहरात सवरशी दे. त्यांची मनोकामना पूर्ण कर. सर्व गोष्टी संपन्न. A few moments later. गाईज बघा नारला चढलं बघा आमचं माकड वरती चढले बघा माकड. चढ बाई तू चढ. एवढ्यावर गेल्यावर आठवलं अरे खाली कसं यायचं. काल अच्छा आराम करतोय का. कर ते बघा तिथे नारळ आहेत आपले बघा. गाईज फायनली एक पाडलेला आहे बघा. आवाज येतो का बघ.
येते आवाज बघा मस्त. हा बघा अजून एक पाडते आता. आहेत तसे 3-4 आहे बघा इथे बघा मस्त. पण हा एक पाडला तशी. बघू किती पाडते आता. फायनली भाऊ आपला पोचला बघा टोकाला. कामत नाही योगा एक धबाक गेला डायरेक्ट गोल. चला काय जेवायचा टाइम झालेला आहे. बस झाले 2 पाडले आम्ही. हा एक आणि दुसरा कुठे गेला तो बघा दुसरा तो तिथे. हा एक आणि तो एक. चला भाऊ पण आला खाली. तर मंडळी आता बसले आम्ही जेवायला सर्वजण. आणि सर्वात प्रथम म्हणजे कोकणात असे विशेष काही म्हणजे बोलताना स्पेशल डिशेस जे असतात जसे की काजूची भाजी आपण त्यावेळी खाल्ली होती. आणि आज आहेत मस्त कोंबडी वडे जे फेमस असतात कोकणमध्ये. तर काकूंनी वहिनींनी मिळून सर्वांनी केलेलं आहे. आणि ते सगळेजण आम्ही जेवायला बसलो बघा बघू शकताय. फक्त आमचा पण्या बाकी राहिला बिचारा. त्याने आता कष्ट केले पण हवा खूप छान लागत होती. काय बोलतो पण्या? ती हवा आम्हालाच माहितीये काय लागत होती. तर चला आता पटापट घेतो जेवून आम्ही मस्त. ते पुरी आणि ते आपल्या चिकन म्हणजेच की कोंबडी वडे कांदा लिंबू एकदम मस्त. तर चला आता पटापट जेवून घेतो आम्ही सगळेजण. आणि मग नंतरला आराम करूयात कारण का संध्याकाळी आपल्याला जायचं घरी. आणि अजून कुठे कुठे जायचं फिरायला. हा प्रथमेश जाता फक्त आमच्या बाहेर. ते बाहेरचे कोंबडी वडे खात आहेत आम्ही तर चला मंडळी जसं आपण आलो होतो कोकणामध्ये आता रिटर्न चालेल आपण मुंबईमध्ये. तर आता नारळ फोडतोय. रात्रीचा टाइम झालेला आहे. टाइम बघून घ्या 11 11:15 झालेले आहेत. चला सुखरूप जाऊ दे. सर्वांनी एन्जॉय केलात का? अरे बापरे हो मनवसून एन्जॉय. यांनी त्याला एन्जॉय केली बघा. आता कपडे घातले हनुमान. हे इथे राईटला बाई. आणि हा कोकणी माणूस आहे बघा. हा आपला घर. आता टाटा करूया आपण. टाटा पण्याला टाटा करा. पण्याला टाटा. गाईज मी विचार करतो काय माहितीये का अख्ख्या घरामध्ये ना अख्ख्या फक्त काकू आणि हा 2 जण राहतात. कसे राहतात काय माहिती. भाई मी नसतो राहिलो. आणि भेटूयात आपण अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. चिपळूणकरांची ही मजा शिमग्याची मीही घेतली आणि हे सर्वजण तर येतच असतात. तर भेटत आपण अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जाता तर चॅनल लाईक कमेंट शेअर आणि चिपळूणकरांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटतो पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.